एकाच फॉर्म्युल्यावरून कटोरीचं माप काढणार आहे आपण. हे मी मागची साईड माप टाकून घेतलेलं आहे. आपल्याकडे जो असेल ज्या मापाचा फॉर्म्युला त्याच्यावरून दुसरा मापाचा फॉर्म्युला आपण कसा ठेवून कटिंग करायचं आहे ते बघायचं आहे. माझी छाती किती आहे हे मापून घ्यायचं आहे. हा भाग माझा 5चा येतो या मुंडा फिटिंगचा. 8.5ची छाती. हा फॉर्म्युला काढून ठेवलेला. 8.5च्या छातीला फॉर्म्युला आधी असं ठेवून घ्यायचं आहे. तुमचं हे माप मुंड्यापासूनचं माप किती आहे तेच मोजायचं आहे. वाढीव माप घेऊन 5चं येतं आहे. याचं किती आहे 4.25चा आहे. मग आपल्याला 5चा वाढवून घ्यायचा आहे. जसं इथं ह्या मुंड्याचा आहे तसाच इथं वाढवून घ्यायचं आहे. हा 5चा मुंडा आहे माझा. पाच वरती मार्किंग करून घ्यायचे. उंची बघायची. आता ही उंची 1 इंच मी वाढवलेले. 1 इंच खालूनच मापून घ्यायचे. आपली किती उंची आहे 12.5ची उंची आहे. मग 1 इंच मला पुढच्या भागाला कमी घ्यायचं आहे. 12.5 आहे. 1 इंच कमी घेऊन 11.5 घ्यायची मला उंची. ही कमी थोडासा मला वरती सरकवून घ्यायचं आहे. 11.5 येईपर्यंत बघा 11.5 इथे येते माझा. हे 11.5 झाले. पुन्हा एकदा आपण छातीचं माप मोजून घ्यायचे. 5 आहे का थोडं सरकवून घ्यायचे. एकाच मापावरून आपण कुठलंही माप कटिंग करू शकतो कमी जास्त असलं तर. हे 5चं झालेलं आहे. आता हाय असं आखून घ्यायचं आपल्याला. या 5 पर्यंत लाईन आखून घ्यायची. या मापाचा हा पुढचं माप झालेला आहे. बघा आता कटोरी कशी ठेवायची. कटोरी ह्या बाजूला ठेवून घ्यायची म्हणजे आपल्याला उरलेल्या ह्या भागात आपल्याला बाही निघते आणि इथं क्रॉस पट्टी निघते योगपट्टी. आता कटोरी मी अशी ठेवून घेतलेली. आपल्या ब्लाऊजच्या मापाची किती कटोरी आहे ती मोजून घ्यायची. त्याप्रमाणे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची ब्लाऊजच्या मापाच्या आधी. ब्लाऊज जास्त खेचाखेची करायची नाही. कुठे शिवलाय काय माहिती जरा फिनिशिंग व्यवस्थित नाही. पण 5ची कटोरी आली पाहिजे यांना. 5ची कटोरी घेऊया आपण. हे हाय असंच आखून घ्यायचे आपल्याला कटोरीचं. जसं हाय आकार तसंच आखून घ्यायचं आहे. डबल पॅटर्न हे फॉर्म्युला काढत बसण्यापेक्षा आपलं एकाच फॉर्म्युल्यावरून आपल्याला कमी जास्त मापाचा ब्लाऊज कटिंग करता येतो. कटोरी आपल्याला 5ची घ्यायची. आपल्याला त्या 2 इंच वाढवून घ्यायचं आहे. 1/2 इंच शिलाईला आणि 1.5 इंच टक्सला. 5 इंचाची आपली शिवून राहिली पाहिजे. 6 7 7 थोडी वाढतीच घेते मी कारण तो ब्लाऊज काय मापाचा व्यवस्थित नाही म्हणून थोडा 1/2 इंच मी वाढवून घेतलेलं आहे. आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. वरचा आकार जास्त नाही वाढवायचा 1/2 इंचाचाच ठेवायचा आहे. कारण काय होतं मग मुंड्यात खेचून येतो ब्लाऊज किंवा फुगे येतात जास्त झाला तर. जास्त वाढती बी कटोरी झालं तर काकीमध्ये फुगे येतात. बघा अशा पद्धतीने कटोरी वाढवून घेतलेले. कुठल्याही मापाचा ब्लाऊज असू द्या आपल्याकडे 2 पॅटर्न काढून ठेवायचा. एक मोठा एक छोटा. त्याच्यावरून आपल्याला अशा पद्धतीने वाढवता येतं. फक्त हेच माप आपल्याला बघायचं असतं. पुढचा भाग कटिंग करताना ह्या मापावरूनच आपण कटिंग करायचं. हे माप घ्यायचं तसंच इथं माप टाकून घ्यायचं. व्हिडिओ शांतपणे बघा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.